आज आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर राजीव निरवणे सर उपस्थित आहेत। सर तुमचं स्वागत आहे झी 24 तास मध्ये। नमस्कार डॉक्टर राजीव यांच्याबद्दल बोलायचं झालं तर डॉक्टर राजीव हे प्रख्यात बाल अस्थिरोग तज्ञ पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून गेली 17 वर्ष कार्यरत आहेत। डॉक्टर राजीव यांचं बालरोग ऑर्थोपेडिक्स मधील कार्य त्यांच्या केवळ पुण्यातील ऑरेंज हेल्थ केअर पुरतं मर्यादित नाहीये, ते आपली अविरत सेवा दर शनिवारी वाशी, नवी मुंबई, पनवेल तसंच महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी जळगाव आणि शनिवारी धुळे येथे गेल्या 14 वर्षांपासून देत आहेत। डॉक्टर राजीव यांचं बालरोग सुरुवातीला एक महत्त्वाचा प्रश्न की ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जरी, कृत्रिम सांधेरोपण यांसारख्या सुपर स्पेशालिटी ब्रांचेस सध्या उपलब्ध आहेत, पण तुम्ही तिकडे न जाता पीडियाट्रिक्स ऑर्थोपेडिकची निवड का केलीत? बेसिकली लहान मुलांचं जे विश्व आहे ते थोडंसं वेगळंच आहे। त्यांना होणाऱ्या आजारांविषयी ते स्वतः जास्त सांगू नाही शकत आणि ते चॅलेंजिंग याच्यासाठी आहे की जे मूल स्वतःविषयी काही बोलू नाही शकत त्याचं निदान करायचं आणि त्याच्यावरती उपचार सजेस्ट करायचे आणि पालकांना ते उपचार कसे उपयोगी आहेत हे पटवून द्यायचं। डॉक्टर, लहान मुलांच्या हाडांच्या रचनेमध्ये काही असा विशेष फरक असतो का मोठ्यांच्या कंपॅरेटिव्हला? कसं असतं, लहान मुलांची जी हाडं असतात ती सॉफ्ट असतात आणि एक्सरेवरती त्याचं जे दिसणं असतं ते कम्पेअर्ड टू ॲडल्ट्स मोठ्या माणसांच्या जे हाडांची जी रचना असते त्याच्यामध्ये फरक तोच असतो की जो कोवळं सॉफ्ट कार्टिलेज हे एक्सरेवर दिसत नाही, मग त्याला जर काही मार लागला तर त्याचं निदान एक्सरेवरती होणं हे महत्त्वाचं असतं आणि ते तिथं मिस झालं तर पुढे त्यांना प्रॉब्लेम्स येतात। डॉक्टर, काही लहान मुलांना जन्मजात कॉमन कंजेनायटल म्हणजे जन्मजात अस्थिव्यंगाचा देखील त्रास असतो, तर त्यावर उपचार करणं एक खूप मोठं म्हणजे अगदी लहान वयापासून त्यांच्यावर ते सगळे उपचार पद्धती सुरू होतात, तर त्यावरील उपचाराविषयी तुम्ही माहिती द्या। आता आपण चित्रामध्ये बघतोय की क्लबफूटमध्ये जो पंजा बाळाचा हात वळलेला आहे त्याच्यामध्ये एक पॉन्सेटी ट्रीटमेंट नावाची पद्धत असते। याच्यामध्ये आपण सिरियली प्लास्टर्स करत जातो, पंजाला सरळ करत जातो, छोटीशी प्रोसिजर असते एक, त्यानंतर बाळाचा पाय करेक्ट होतो आणि आपण त्यांना शूज मध्ये मेंटेन करतो जवळजवळ वयाच्या 2 ते 3 वर्षापर्यंत। मुळात सर बाळ जन्माला येणं हे आईवडिलांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं, पण समजा एखादं बाळ जन्मजात त्याला अस्थिव्यंग आलं तर अनेक पॅरेंट्स हतबल होऊन जातात, निराश होऊन जातात आणि खूप खचून जातात, तर अशा बालकांच्या पालकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना काय काळजी घ्यावी, कशा पद्धतीने मुलाची त्या काळजी घ्यावी याविषयी तुम्ही काय सांगाल? आणि कंजेनायटल इंटरनल प्रॉब्लेम्स कोणकोणते असू शकतात? कंजेनायटल इंटरनल म्हणजे काय की बाळाने जन्म घेतलेला असतो पण बाळ वाढीच्या दरम्यान आपल्याला नंतर काही अवस्थांमध्ये ते दिसायला लागतं। जसं की या 2 हाताची जी हाडं असतात ती वेगळी वेगळी नाही आहेत, ती चिटकलेली राहतात आणि मग बाळाच्या हाताचा वापर नीट ते करू नाही शकत। प्रसाद घे म्हटलं की ते हात असं नाही करू शकत, त्याला असं करायला लागतं। हा एक प्रॉब्लेम जेव्हा जाणवतो किंवा दुसरा प्रॉब्लेम असतो बाळ जेव्हा चालायला लागतं त्यावेळेला नॉर्मल ज्या पंजाचा शेप असायला पाहिजे, ज्याची डायरेक्शन असायला पाहिजे तशी न करता ते वाकडं करून चालायला लागतं आणि मग जेव्हा पालकांच्या लक्षात येतं की अरे याला प्रॉब्लेम आहे आणि मग त्यावेळेला एक्सरे काढला जात होतं, तो हिपचा सांधा जो आहे तो हा सटकलेला आहे। वयामध्ये जर बाळ माझ्याकडे आलं तर त्याला केवळ आणि केवळ एक छोटासा बेल्ट आहे ज्याच्यामध्ये तो सांधा बसवला जाईल, म्हणजे जेवढं इथून पुढे लेट बाळ माझ्याकडे येईल तेवढी आजाराची तीव्रताही वाढते आणि त्याच्यावर जे उपचार त्याची पण तीव्रता वाढते, सोबत खर्च तर वाढणारच आहे। तर चाणाक्ष पालक काही ह्या गोष्टींकडे लक्ष जर त्यांनी दिलं तर त्याचं ते निदान स्वतः पण थोडंसं त्याला बाळाला मदत होऊ शकते त्याची। मुलांची वाढ होत असताना कोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात? नॉर्मली मुलं जेव्हा वाढत असतात त्यावेळेला त्यांच्या वाढीच्या टिपिकल अवस्था असतात। बोईंग ऑफ लेग्स म्हणजे पायामध्ये ही जी गॅप आहे ही साधारण 2 वर्षापर्यंत राहते, मग त्यानंतर गुडघे जवळ येतात, पाय दूर होतात। हे होतं 2 ते 4 वयामध्ये आणि मग 4 ते 6 मध्ये हाडांची वाढ व्यवस्थित प्रकारे होते। पण या दरम्यान जर त्यांना काही प्रॉब्लेम्स आले ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं व्हिटॅमिन डी ची कमतरता, मुलं उन्हात जात नाहीत, हाडं सॉफ्ट बनतात आणि मग अशा वेळी काय होतं की ज्या स्थितीमध्ये त्याला व्हिटॅमिन डी ची कमतरता आली तिथेच ते होतं। म्हणजे हे बोईंग जे 2 वर्षाला करेक्ट व्हायला पाहिजे ते झालंय, आता बाळ 4-5 वर्षाचं झालंय तरी पायामध्ये प्रॉब्लेम आहे। किंवा ही जी वाढीची अवस्था असते या वाढीच्या अवस्थेचा उपयोग आपण ट्रीटमेंटच्या मध्ये करतो। आता फॉर एक्झाम्पल पाय जेव्हा अशा प्रकारे बेंड आहे मग आम्ही काय करतो, आतल्या बाजूची वाढ एक छोटीशी सर्जरी असते, छोटीशी क्लिप टाकली जाते, इथली वाढ थांबते, हे वाढत राहतं आणि हाड ग्रॅज्युअली सरळ होतं। पण जेव्हा ही वाढीची अवस्था संपते आणि बाळं ज्या वेळेला 14, 15, 16 वर्षाची होतात आणि माझ्याकडे येतात, मग अशा वेळी मला त्याची जी शस्त्रक्रिया आहे त्याच्यामध्ये हाडाला कट करणं, मग सरळ करणं, मोठी स्क्रू प्लेट टाकणं, पहिल्यांदा एका पायाचं ऑपरेशन, मग 1.5-2 महिना त्याच्यावरती विश्रांती, वजन नाही देणं आणि मग दुसऱ्या पायाची सर्जरी। म्हणजे काही फोटोग्राफ्स दिसते त्याच्यामध्ये ना लहान मुलांच्या खुब्यांच्या सांध्यांमध्ये काही व्याधी दिसून येतात मला, तर त्या उपचारांविषयी तुम्ही काय सांगाल? अगदी थोडक्यात सांगा। आता काय आहे की ही मुलं जेव्हा वाढतायत ओबेसिटी त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी येते आहे आणि याच्यामध्ये हिपचा जो सांधा असतो त्याच्यामध्ये जे ग्रोथ सेंटर असतं तिथनं ते 5 सटकतं, म्हणजे ती मुलं चालताना सरळ नाही चालत तर वाकडी दिशा करून चालतात। आता असं ज्या वेळेला असतं तर त्यावेळेला मग हा सांधा असाच सोडला तर तो त्याचा आयुष्यभर साथ नाही देणार आहे।
आणि साधारण वयाच्या 20-1 वर्षाच्या नंतर तर तो सांधा पूर्ण खराब होईल. मग अशा वेळी एक शस्त्रक्रिया असते, अत्यंत ती कॉम्प्लिकेटेड शस्त्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये तो पूर्ण सटकलेला सांधा बसवून त्याला हाडाची दिशा सरळ केली जाते, ज्याला मॉडिफाईड डॉनॉस्टॉमी म्हणतात. आणि काही फोटोग्राफ्स दिसते त्याच्यामध्ये ना लहान मुलांच्या खुब्यांच्या सांध्यांमध्ये काही व्याधी दिसून येतात मला, तर त्या उपचारांविषयी तुम्ही काय सांगाल, अगदी थोडक्यात सांगा. आणि हाडांमध्ये अथवा सांध्यांमध्ये जंतू संसर्गाची कोणती लक्षणे असतात की जी लक्षणे ओळखल्यावर पालकांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे विशेष, आणि पालकांनी जागृत व्हायला पाहिजे? मुळात जंतू संसर्ग हा आम्ही ॲज अ डॉक्टर म्हणतो की दुश्मनला सुद्धा व्हायला नाही पाहिजे, कारण एकदा हाडामध्ये जंतू संसर्ग झाला की त्याचे परिणाम भयानक असतात. जेव्हा जंतू संसर्ग होतो ना, तर पहिल्यांदा लक्षणं लक्षात अशी येतात की मुलाला थोडासा ताप यायला लागतोय, मूल त्या पायावरती किंवा हातावरती पूर्ण वजन देत नाहीये, त्याची कार्यक्षमता थोडीशी कमी झाली आहे, त्याची तीव्रता जर जास्त वाढलेली असेल तर मूल अगदी खाण्यापिण्याकडे पण दुर्लक्ष करतात. मग जेव्हा अशा प्रकारची लक्षणं दिसली जातात त्यावेळेला जर पालकांनी त्वरित त्याच्यावरती ऍक्शन घेतली, योग्य प्रकारे त्याचे काही इन्व्हेस्टिगेशन्स केले, तर मग हे इन्फेक्शन जेव्हा लक्षात येतं, आता बाय रूल इन्फेक्शन कुठेही असू दे, जेव्हा सांध्यामध्ये किंवा हाडामध्ये पस तयार होतो तो नॅचरली हाडाला खराब करणार आहे. आणि एकदा हाड खराब झालं आणि ते तुटलं की बघ ब्रह्म आठवतं आम्हाला त्याला ट्रीट करताना, कारण त्याच्यामध्ये केवळ हाड जुळणं नाही, त्याच्यासोबत वाकडेपणा, त्याच्यासोबत त्याचं शॉर्टनिंग, ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करायला लागतं. लक्षणं आल्यानंतर सगळ्यात पहिलं लहान बाळांचे जे हाडांचे डॉक्टर असतात ते जे काही तपासण्या सांगतात, मग ब्लड टेस्ट असू दे, MRI असू दे, त्या लवकर करून घ्याल. एकदा त्याचं निदान झालं की मग त्याच्यावरती उपचार करणं हे जरा लवकर पॉसिबल होतं. तर तुम्ही सेरेब्रल पाल्सी सारख्या असाध्य आजारांपासून देखील रुग्णांना बरं केलंय, त्यामुळे हे सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय आधी तेही सांगा. सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय की जेव्हा बाळ जन्म घेत असतं त्यावेळेला जर काही कारणाने तर रडलं नाही किंवा जर 7व्या महिन्यामध्ये जर त्याची डिलिव्हरी झाली तर मेंदूची वाढ पूर्ण नसते झालेली, आणि मेंदूचं जे ताबा घेणारं सेंटर आहे स्नायूंवरचं, त्याला जेव्हा रक्तपुरवठा कमी होतो तर त्याची कार्यक्षमता व्यवस्थित होत नाही. मग जेव्हा बाळांनी नॉर्मली 3ऱ्या महिन्याला मान धरायला पाहिजे, 6व्या महिन्याला पालथी मारायला पाहिजे, 9व्या महिन्याला बसायला पाहिजे, वर्षभराला चालायला पाहिजे, या सगळ्या क्रिया लेट होतात. आणि मुलं ही टिपिकली मग जेव्हा चालतात त्यावेळेला टोजवरती चालणं, त्यांना आधाराची गरज लागते, किंवा त्याला आम्ही सिझरिंग म्हणतो की ज्याच्यामध्ये ते पाय क्रॉस करून चालते, किंवा बऱ्याचदा जर फक्त एक हात आणि एक पाय ह्याची जर इन्व्हॉल्वमेंट असेल त्याला आम्ही सेरेब्रल हेमिप्लेजिया म्हणतो. या सगळ्या गोष्टींमध्ये बेसिकली काय आहे की प्रॉब्लेम मेंदूमध्ये आहे, आणि जे स्नायूचं कोऑर्डिनेशन म्हणजे मेंदू जेव्हा आज्ञा देतो पंजाच्या स्नायूला की तू पंजा वरती कर, त्यावेळेला ह्या दुसऱ्या स्नायूला आज्ञा मिळणं आवश्यक असतं की तू पंजा ओढू नको, पण हेच कोऑर्डिनेशन त्या मुलांमध्ये होत नाही. तर तुम्ही सेरेब्रल पाल्सी सारख्या असाध्य आजारांपासून देखील रुग्णांना बरं केलंय, त्यामुळे हे सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय आधी तेही सांगा. सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय की जेव्हा बाळ जन्म घेत असतं त्यावेळेला जर काही कारणाने तर सेरेब्रल पाल्सी काय आहे तुम्ही आम्हाला आता एक्सप्लेन केलं, पण यावर कोणते उपचार उपलब्ध आहेत? जसं मी तुम्हाला म्हटलं की सेरेब्रल पाल्सी हा एक अत्यंत महत्वाचा पार्ट याच्यासाठी आहे की इजा आहे मेंदूला, आणि जसं बाळ वाढत जाणार आहे त्याची तीव्रता बदलणार आहे. पहिले काही जे 2-3 वर्षाचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये फिजिओथेरपिस्टचा फार महत्वाचा रोल आहे की ही मुलं जी ऍक्टिव्हिटी करू नाही शकत आहेत त्यांना हळूहळू ट्रेन करणं, मग त्याच्यावरती पालकांनी विशेष मेहनत घेणं. म्हणजे फिजिओथेरपी पहिले 2-3 वर्ष केल्यानंतर मग नेक्स्ट स्टेप येते की ज्याला स्पास्टिसिटी कंट्रोल, म्हणजे याच्यामध्ये काय जे मी मगाशी म्हणत होतो की स्नायूंमध्ये जे आहे कोऑर्डिनेशन हे व्यवस्थित होत नाही. मग अशा वेळी आम्ही काय करतो, एक बॉट्युलिनम टॉक्सिन थेरपी असते ज्याच्यामध्ये जो कडक स्नायू आहे त्या कडक स्नायूमध्ये ते औषध इंजेक्शनच्या द्वारे सोडलं जातं. ऑफकोर्स हे भूल देऊनच केलं जातं, आणि त्याच्यानंतर मग तो स्नायू जेव्हा शांत होतो आणि मग आपल्याला त्याच्यावरती आपण मेहनत करवतो, पालकांना त्याला कसा तो स्नायू वापरायचा हे बाळाला शिकवलं जातं, आणि मग बाळ ते स्नायू जेव्हा वापरायला लागतं तेव्हा आपण बघू शकता की चालण्यामध्ये ज्याचा पहिला अजिबातच वरती होता, टाच टेकवत नव्हती आणि ज्याला आधार लागत होता, ते बाळ आता या ट्रीटमेंट नंतर छानपैकी टाच टेकतंय. सर्जरी करताना भूल दिली जाते, पण पालकांना याचीच जास्त भीती असते की भुलीचं जे इंजेक्शन दिलं जातं किंवा भूल दिली जाते त्याचे काही दुष्परिणाम होतात का लहान मुलांवर? मी समजू शकतो, कारण जेव्हा आम्ही कुठल्याही ऑपरेशनसाठी जेव्हा आम्ही पालकांना काही सांगतो की ही ऑपरेशन करायचंय, त्यांचा पहिला प्रश्न असतो, सर ते भूलचं काय, भूलचे काय दुष्परिणाम असतात? ऍक्च्युली कसं आहे, भूल म्हणजे काय, आपण बाळाला फक्त शास्त्रशुद्धरित्या झोपवतोय. आता झोपण्याचा काय दुष्परिणाम असेल सांगा बरं? झोपवतोय म्हणजे काय, सलाईनमधनं छोटंसं औषध दिलंय, बाळ झोपलंय, मला हाताची सर्जरी करायची. आजकाल भूलतज्ञांच्या किंवा भूलशास्त्रामध्ये एवढी प्रगती झाली आहे की मला फक्त जर हाताची सर्जरी करायची तर फक्त हात बधीर केला जाईल, पायाची सर्जरी करायची तर फक्त पाय बधीर केला जाईल, पण सोबत बाळाला फक्त झोपवण्याचं औषध दिलेलं असतं. त्याचे काही दूरगामी परिणाम होणं हे इम्पॉसिबल आहे. नक्की लहान मुलांच्या पालकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता, कशा पद्धतीने त्यांची काळजी घेतली पाहिजे? सुरुवातीला जसं मी सांगितलं की ही मुलं स्वतःविषयी बोलू नाही शकत, स्वतःच्या आजाराविषयी सांगू नाही शकत, आणि जेव्हा त्यांना आम्ही काही उपचार करायचे आहेत, आता
पालक जेव्हा माझ्याकडे येतात त्यावेळेला त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा काय असतं की माझ्या बाळाला काही झालं नाही पाहिजे, म्हणजे ते विचार करतात ते हृदयात. बाळाच्या आजाराविषयीची शास्त्रशुद्ध माहिती कोणाला आहे? मला. मग मला काय करावं लागतं की त्याला काय लागणार आहे त्याची पूर्ण सांगड घालून, म्हणजे हृदय आणि मन या दोघांची मला सांगड घालून आणि बुद्धीचा विचार करून त्यांना पालकांना हे पटवून द्यावं लागतं ॲज देअर लॉयर की बाबा मला हा प्रॉब्लेम आहे आणि याच्यासाठी मला हे उपचार करणं जरुरी आहे. सो जे मूल स्वतःविषयी निर्णय नाही घेऊ शकत, पालकांनी त्याच्याविषयी निर्णय जेव्हा घेण्याची पालकांमध्येही पूर्ण क्षमता नसते, अशा वेळी हे लहान मुलांचे जे ऑर्थोपेडिक सर्जन्स माझ्यासारखे आहेत ते जेव्हा निर्णय घेतात, तर माझं पालकांना एवढीच विनंती असेल की कृपया त्या जो काही निर्णय दिलेला आहे त्याला तुम्ही अगदी योग्यरित्या फक्त फॉलो करा, कारण आम्ही जो निर्णय देतोय हा बाळाचं पूर्ण आयुष्य बदलवणारा निर्णय आहे.